स्वागत आहे कोकण फॅमिली इन USA ह्या चॅनलवर। तर आजचा थोडासा व्हिडिओ वेगळा आहे, ना डेली रुटीन आहे, ना कोणतं बाहेर फिरायला जाण्याचा व्हिडिओ आहे, ना कोणती रेसिपी आहे। तर आजचा थोडा व्हिडिओ खूप वेगळा आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे डायरेक्ट आपण जास्त बडबड न करता डायरेक्ट विषयाला हात घालूया। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे माझ्या प्रेग्नन्सीचा, म्हणजे माझा जो अमेरिकेतला प्रवास आहे प्रेग्नन्सी पासून ते डिलिव्हरी पर्यंतचा। आणि माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली, सी सेक्शन झाली की माझी फर्स्ट डिलिव्हरी कशी होती हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे। मे बी व्हिडिओ जो आहे तो 2 पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पण बनवू शकतो, पण बघू। मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की व्हिडिओ शॉर्ट मध्ये सगळं सांगून ह्यामध्ये मी सांगू शकेन। मी ह्याच्यासाठी शेअर करते की जगात अशा खूप साऱ्या लेडीज आहेत ज्यांना आपली कारण मी जेव्हा प्रेग्नेंट होती त्यावेळी पण मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायची की काय असतं, काय करावं लागतं। सर माझी स्टोरी ऐकून कोणाला तरी काहीतरी उपयोग होईल म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते। तर माझी जी फर्स्ट प्रेग्नन्सी आहे जी भुवीच्या वेळची आहे, भुवी 2019 मध्ये इंडियामध्ये बॉर्न झालेली आहे आणि ती माझी सी सेक्शन डिलिव्हरी झालेली होती आणि अनिका इथे झालेली आहे। तर अनिकाची स्टोरी आता मी सांगते। तर अनिका 2021 मध्ये डिसेंबरला मी इंडियाला गेलेली, माझ्या बहिणीचं मामाच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यामुळे, आणि मला थोडा हेल्थ प्रॉब्लेम पण झालेला स्पॉन्डिलोसिस टाईप। तर मला फिजिओथेरपी घ्यायची होती, इथे खूप सारे डॉक्टर वगैरे केले पण होत नव्हतं। ते दोन्ही रिझन म्हणून मी इंडियाला गेली होती आणि तिथे गेली तर माझे जे पिरियड्स आहेत ते मिस झाले म्हणून मी चेक केलं तर पॉझिटिव्ह होती टेस्ट। आम्ही त्या महिन्यामध्ये ट्राय नाही केलं, त्याच्या आधीच्या मंथमध्ये ट्राय केलेलं पण त्यावेळी झालं नाही, पण हे डिसेंबरमध्ये व्हायचं असतं ते होतं। तर त्यावेळी प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं आम्हाला तर हवंच होतं, कारण पहिल्या प्रेग्नन्सी नंतर आणि दुसऱ्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त 3 वर्षाचा गॅप हवा होता, तर त्यामुळे आम्हाला दुसरं बेबी हवंच होतं। तर मी प्रेग्नन्सी कंटिन्यू करायचं ठरवलं। त्यानंतर मी 3 महिने इंडियात राहिली, त्याच्यामध्ये मला प्रत्येक लेडीजला होतं ते सगळं होत होतं। तर सगळ्या लेडीजना जो त्रास होतो, वॉमिटिंग आहे, नॉजिया आहे, जे मला भुवीच्या वेळी झालेलं होतं ते सगळं 3 महिने मला त्रास होत होता। आणि अनिकेत नव्हते तिथे, मी आणि भुवीच गेलेलो, त्यामुळे मी इंडिया ट्रिप काही एन्जॉय करू शकली नाही त्यावेळी। तर मग 3 महिन्यानंतर मग मी 4th मंथ ज्यावेळी चालू झालेला, माझी तिकीट आधीच काढलेली होती दोन्ही, आणि मग मी पुन्हा US मध्ये आली। येतेवेळी मी एकटी झालेली, त्यावेळी मला त्रास होत होता पण मी आली तशीच। त्याच्यानंतर मग इथे आली तरी पण मला त्याच्यानंतर इथे कसं असतं की लगेच आपल्याला डॉक्टरची अपॉइंटमेंट वगैरे मिळत नाही, जरी तुम्ही प्रेग्नेंट असला किंवा काय झालं। इथे आल्यानंतर मला 1 महिन्यानंतर अपॉइंटमेंट मिळाली, आय थिंक 20 ते 25 दिवसानंतर अपॉइंटमेंट मिळाली। मग तोपर्यंत अशी मनात धुकधुक होती की आपण एवढं ट्रॅव्हल करून आलोय, आतमधलं जे बेबी आहे ते ठीक आहे की नाही। त्यावेळी तर बेबीच्या मुवमेंट पण नसते एवढ्या कमी वयाच्यात, तर खूप भीती वाटत होती। पण 1 महिन्यानंतर अपॉइंटमेंट मिळाली, त्यानंतर आम्ही डॉक्टर जवळ गेली। UCLA म्हणून इथे खूप मोठी एक चेन आहे हॉस्पिटलची, फर्स्ट सिडासिनाई आणि UCLA हे कॅलिफोर्नियामध्ये खूप बेस्ट आहेत। सो मी UCLA म्हणून आहे तिथे गेली। त्यानंतर मग तिथे जाऊन पूर्ण चेकअप वगैरे झालं, डॉक्टरने आपली सगळी फॉर्मॅलिटी केली। त्यानंतर इथे जे आहे ते जेंडर जे आहे ते तुम्हाला 3rd मंथ मध्ये समजतं, तर पण तुम्हाला 3rd मंथ मध्ये जाणून घ्यायचं असेल तर थोडीशी एक कॉस्ट असते ती भरावी लागते। अदरवाईज 5th मंथ मध्ये ऑटोमॅटिक समजतं आणि ते इन्शुरन्स मध्ये पूर्ण कव्हर्ड असतं। आणि ते बाय लॉ सगळ्यांना माहिती असेल की इथे जेंडर आधी समजतं ते। तर मग आम्हाला काही एवढी घाई नव्हती, त्यामुळे आम्ही म्हटलं आता कशाला 5th मंथ मध्ये जी ॲनोमली स्कॅन झाली त्यावेळी मग आम्हाला समजेल असं म्हणून आम्ही काय त्या महिन्यात हे केलं नाही। त्यानंतर मग मी घरी येणं, त्याच्यानंतर भुवीची स्कूल, भुवी त्यावेळी प्रिकेला इथे एक डे केअर मध्ये जायची, तिथे तिला पाठवणं, त्यानंतर घरातलं सगळं काम करणं आणि तिचं ऑफिस आणि हे सगळं चालू होतं, मी करत होती मला जमेल तसं। त्यानंतर 5th मंथ आला, 5th मंथ मध्ये आम्ही डॉक्टर जवळ गेलो। मला अजूनही आठवतंय, भुवी पण आमच्या सोबत जायचीच तिथे, आणि आम्ही डॉक्टरला सांगितलेलं की ही जी त्या दिवशी जेंडर समजणार होतं तर आम्हाला एका एनव्हलप मध्ये घालून द्या। तर माझी ते सगळं झालं, ॲनोमली स्कॅन झालं, सगळं नॉर्मल होतं। त्यानंतर डॉक्टर जेंडर रिव्हील करणार होते, तर डॉक्टरने मला सांगितलं की लुक अवे। तर मला वाटलं की लुक अवे म्हणजे थोडंसं इकडे बघायचं आहे, तर मी तिच्यापासून इकडे बघितलं, पण त्यावेळी ती तिथे लिहित होती इट्स अ गर्ल, आणि मी ते बघितलं। मग काय डॉक्टरना मी सांगितलं की ऑलरेडी मी अनिकेतने सांगितलं की मी बघितलंय, त्यामुळे काय एनवलप वगैरे नको। आणि मग भुवी नेहमी हातात लहानपणी एक बेबी घेऊन फिरायची,
आणि तिला बेबी गर्ल खूप आवडायचे लहानपणापासूनच. इथेही सगळ्यांना माहिती होतं, सगळेजण बर्थडे मध्ये तिला बेबी गर्ल द्यायचे. आणि पहिल्यांदा ती बॉय सोबत प्ले पण नाही करायची, गर्ल सोबतच करायची. तर तिला खुश एकदम, ती अशीच एकटी पूर्ण हॉस्पिटलमध्ये बडबडत होती बेबी गर्ल करून. फक्त आम्हाला ही भीती होती की इथे म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये हिने जाऊन कोणाला सांगू नये, कारण जेंडर रिव्हील नंतर माहिती नव्हतं की करणार आहोत की नाही करणार आहोत. तर त्याच्यामुळे मी तिला सांगत असायची कोणी विचारलं तर सांगू नको. फॅमिलीमध्ये तर आम्ही आधीच सांगितलेलं होतं. आणि हे पूर्ण सगळं चालू होतं, घरात काम करणं, त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी. आणि इथे कोण नव्हतं, एकटेच होतो आम्ही. कधी कधी मी घरी एकटीच असायची, अनिकेत ऑफिसला असायचे. मला खूप त्रास व्हायचा, पण काय करू शकत नव्हतो. बाहेर जातोय तर सगळं हे करावं लागतं. त्यानंतर मग इथे कसं असतं, तुम्हाला जर तुमचे रिपोर्ट वगैरे नॉर्मल असतील तर 15 दिवसांनी किंवा असं बोलवत नाही. मॅक्झिमम तुम्हाला 4 to 5 टाइम्स जास्तीत जास्त जावं लागतं. 4 to 5 टाइम्स मूवीला बोलावं लागते घरात आणि खूप त्रास देते. हा, तर मी तुम्हाला सांगत होती की हा, इथे राहणाऱ्यांना सगळ्यांना ते करावंच लागतं, काही ऑप्शन नसतं. तर मी ते सगळं करत होती. त्यानंतर आम्हाला 5व्या महिन्यात जेंडरही समजलं. त्यानंतर आणि ह्या सगळ्या प्रेग्नेन्सी मध्ये मी खूप साऱ्या डिप्रेशन असं म्हणता येणार नाही, पण खूप मी विचार करत असायची कंटिन्यू. कारण माझ्या मोठ्या भाऊ म्हणजे माझ्या नंतरचा जो भाऊ होता, आणि मी एकटी बहीण आहे, तर त्याचं लग्न होणार होतं. आणि मी त्यांना सांगत होती की थोडं लग्न पुढे करा, पण काही कारणास्तव ते होऊ शकत नव्हतं. तर त्यामध्ये मी खूप एवढी म्हणजे मी फॅमिलीशी खूप अटॅच आहे. त्यात करून माझ्या भावंडांशी आम्ही लहानपणापासून खूप सारे एकत्र, खूप सुख दुःख सगळी आम्ही एकत्र शेअर केलेली आहेत. खूप साऱ्या दुःखामध्ये, खूप साऱ्या सुखामध्ये, दोघांमध्ये आम्ही एक दुसऱ्यांच्या पाठीशी एकदम उभे राहिलेलो आहोत. आणि आम्ही तिघे भावंड आम्ही खूप सगळ्यांसाठी एक असे हे असायचो की नाही, ही बघा एवढी करतायत, हे करतायत, ते करतायत, असं सगळं होतं. आणि त्यात करून मला असं कुठेतरी वाटत होतं की अरे मी एकटी बहीण आहे आणि हे व्हावं, म्हणजे मी तिथे असावी, पण मी तिथे जाऊ शकत नव्हते आणि लग्नही पुढे जात नव्हतं. मग त्या सगळ्या विचारांमध्ये मी खूप सारी कंटिन्यू हा विचार करत असायची. अनिकेतने मला खूप सारा प्रयत्न केला सांगायचा की नाही, जे होतं ते होऊन जातं, पण तू हा सगळा विचार करत राहू नको. आणि त्याच्यामध्ये माझा हा पूर्ण जो इफेक्ट आहे तो माझ्या ज्या पोटात वाढत असलेल्या बाळावर होत होता. आणि त्याचं जे आम्हाला 7व्या महिन्यामध्ये जी स्कॅन असतं, कारण इथे जास्त ॲनिमली स्कॅन इथे जे नॉर्मल स्कॅन जे आहेत आपले अल्ट्रासाऊंड ते जास्त होत नाहीत. तुमचं नॉर्मल असेल तर 1-2 जास्तीत जास्त 3 अल्ट्रासाऊंड होतात वाटतं. ॲनिमलीज त्याच्या आधी 1 आणि मध्ये 1 अशा 3 होतात. कारण पहिले 3 महिने मी इंडियात होते, त्यामुळे काय मला पहिलं माहिती नाही एवढं. पण माझे त्यांनी 3 वेळा अल्ट्रासाऊंड केले. आणि डॉक्टर चेकअप पण खूप काही जास्त नसतं. तर मग आणि इथे मेन म्हणजे हे असं आहे की आपल्याला इंडियामध्ये प्रीनेटल म्हणजे इथे फक्त एकच टॅबलेट देतात प्रीनेटल. इंडियामध्ये आपल्याला कॅल्शियम देतात, आयर्न देतात, वॉमिटिंग होत असेल तर त्याच्या टॅबलेट देतात, भरभरून साऱ्या टॅबलेट देत असतात. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला फक्त एकच टॅबलेट दिली जाते. जर तुम्ही हेल्दी असाल तर तुम्हाला फक्त एक प्रीनेटल जी टॅबलेट आहे ती एक दिली जाते. बाकी तुम्हाला कॅल्शियमच्या वगैरे कोणत्याही टॅबलेट दिल्या जात नाही. ते नॉट आयर्न अँड कोणत्याच नाही. तर मी इंडियातून ज्या माझ्या गायनी होत्या भूमीच्या वेळच्या, तर त्या खूप चांगल्या होत्या. डॉक्टर ज्योती बोबे म्हणून खूपच छान होत्या. तर त्यांच्याकडनं मी टॅबलेट सगळ्या घेऊन आलेली होती, कारण मला माहिती होतं इथे देत नाहीत ते. तर त्याच्यामुळे मग माझी जी गायनी होती इथली, ती इंडियन ओरिजिनची होती. म्हणजे तिला काही लँग्वेज वगैरे पूर्ण येत नव्हती, पण इंडियन ओरिजिनची होती, तिला थोडंफार माहिती होतं. तर त्यामुळे तिने मग सांगितलं ठीक आहे, तू त्या टॅबलेट कंटिन्यू करू शकतेस. मग मी त्या इंडियामधल्या टॅबलेट घेत होती आणि इथलीची प्रीनेटल एक टॅबलेट होती तीही घेत होती. हा, तर मग तेच झालं की मला लग्नाला जाता येत नव्हतं आणि ह्या विचारांमध्ये मी रात्र रडत असायची. कारण मी खूप इमोशनल आहे मेन तर, आणि मला खूप गोष्टी हर्ट होतात लगेच. आणि मी एक म्हणजे माझा हा असा वाईट गुणच आहे तो माझ्यामध्ये म्हणता येईल की मी खूप जास्त त्याच गोष्टीचा विचार करत राहते. अनिकेतही मला खूप जास्त समजवतात, पण नाही का मी त्यावेळी हा विचार करत नाही की अरे मी हा एवढा त्रास करून घेते, तो समोरचा खरंच घेत असेल का तेवढा त्रास करून, जो मी काय एवढा त्रास करून घेते. पण माझा हा स्वभावच आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण मी जेवायची पण कमी, मला जेवणच जात नसायचं, कारण नॉझिया वगैरे नंतर 5 महिन्यानंतर तर जातोच. तर मग सगळं
हे चालू हे डोक्यात सगळ्या विचारांमुळे मी खूप कमी जेवायची वगैरे, आणि त्यात मला 8व्या महिन्यात समजलं की बाळाचं जे वेट आहे ते फक्त 1200 ग्रॅम होतं. आणि असं माझ्यामध्ये काही म्हणजे डिफिकल्टी नव्हती ना, मला डायबिटीज डिटेक्ट झालेला काहीच नाही, बीपी वगैरे सगळं माझं नॉर्मल होतं. पण हेच झालं की त्या सगळ्या विचारांमुळे मी खात नव्हती, जेवायची मी खूप कमी. आणि भूवीच्या वेळी तर मी एवढं खायची की आई मला कंटिन्यू सांगत असायची की अगं किती खातेस हे, कारण मी तेवढंच खायची. मी 12-13 इडली एका वेळी खायची, पण इथे मला भूक लागूनही मी विचारांमध्ये असायची आणि त्यामुळे मी कमी जेवायची. मग सगळा हा इफेक्ट कुठेतरी बाळावर होत होता, पण मला ते कळलं नाही त्यावेळी. पण 8व्या महिन्यामध्ये डॉक्टरने मला सांगितलं की खूप 1200 ग्रॅम फक्त बाळाचं वजन आहे आणि तुझे आता 8.5 महिने झालेले, 8 महिने झालेले, तुझी आता 1 महिन्यावर डिलिव्हरी आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला विसरली, मेन जी आहे ती म्हणजे माझ्या दोन्ही बेबींची जी ड्यू डेट आहे ती सेमच दिलेली होती. भूमीची 12 ऑगस्ट आणि हिलाही 12 ऑगस्टच दिलेली होती. तर मला आणि त्याचं लग्न आय थिंक 5 जुलैला होणार होतं. आणि तर मग डॉक्टरने मला सांगितलं की 1200 ग्रॅम वजन आहे आणि तू तर पूर्ण हेल्दी आहेस, असं का होतंय. तर मग मला समजलं अरे हे आपण खूप चुकीचं केलं, कारण त्या बाळाची तर ह्याच्यामध्ये काहीच चूक नाही आणि आपण काय एवढे विचार करून खाणं वगैरे कमी. मग मी माझ्या इंडियात अनिकेतच्या आईला म्हणजे सासूबाईंना सांगितलं की एवढं वजन कमी आहे. तर त्याही खूप टेन्शन मध्ये आल्या. आणि मग आम्ही हे केलं की त्यांनी पण तिथल्या डॉक्टरना वगैरे विचारलं की काय. आणि नंतर मी खूप खायला सुरुवात केली. आणि अजून एक 7व्या महिन्यामध्ये माझं पहिल्या बाळाच्या वेळी बेबी शॉवर खूप एकदम धूमधडाक्यात झालेलं इंडियात भूवीच्या वेळी. पण आता सेकंड वेळी काय आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिलंच एक बेबी शॉवर करतो, दुसरं काही एवढं करत नाही. पण इथे इथला जो ग्रुप आहे आमचा इंडियन, तर त्या सगळ्या फ्रेंड्स मिळून फॅमिलीपासून सगळे दूर असतात म्हणून पहिल्यापासून सगळ्यांचे बेबी शॉवर करत आलेले. पण माझ्या वेळी खूप सारे इथे लोक मूव वगैरे झालेली, पण माझी त्यात एक फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे. सो तिने, आता मी तिचं नाव घेत नाही पूर्ण, पण ती खूप माझी बेस्ट फ्रेंड आहे. सो तिने पूर्ण माझ्या बेबी शॉवरची अरेंजमेंट सगळ्या फ्रेंड्सना सांगणं, त्याच्यानंतर सगळ्या फ्रेंड्सने येणं, त्यानंतर खूप सगळ्यांनी एकदम कॉन्ट्रो वगैरे करून सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं फूड वगैरे आणलेलं आणि खूप छान असा एक. आणि हे बेबी शॉवर जे आहे ते दुसऱ्याच्या घरी करतात, ते म्हणजे एखाद्या फ्रेंड्स आपल्या घरी ऑर्गनाईज करते. सो माझी एक आंटी आहेत, तर खूप दुःखाची गोष्ट म्हणजे ते आज आपल्यात नाही आहेत. काही कारणास्तव त्यांचं डेथ झाली आताच 2 महिन्यापूर्वी. पण मला खूप आता वाईट वाटतंय, कारण त्यांनी मला 2 ते 3 वेळा सांगितलेलं मी युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर की कांचन बेबी शॉवरचा तुझा व्हिडिओ नक्की. आता मला बोलताना पण कसं तरी होते की बेबी शॉवरचा व्हिडिओ तुझा कर, कारण तो आमच्या घरी झालेला. पण मला तो, कारण ते फोटो वगैरे सगळे पुन्हा घेणं वगैरे हे मला शक्यच झालं नाही. मला करायचं आहे बेबी शॉवरचा व्हिडिओ आणि आता मी करायला जाते, पण मला तेच आठवत राहतं अरे त्या आंटी होत्या त्यावेळी तर मी केलं नाही. आणि त्या महाराष्ट्रीयनच होत्या, पण इथे सगळी आंटी म्हणायची, त्यामुळे मलाही सवय झाली. तर त्यांच्या घरी माझं बेबी शॉवर झालं छान. एकदम माहेरची ओटी त्यांनी भरलेली पहिल्यांदा, जी आई आणि भरतात, आईकडून जी ओटी असते ती. आणि ती जी माझी फ्रेंड्स आहेत आणि इथल्या सगळ्या फ्रेंड्स आलेल्या होत्या आणि खूप सारा एन्जॉय केला, खूप सारं डान्स वगैरे केले सगळ्यांनी. सगळ्या माझ्या फ्रेंड्सला खूप 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 थँक्यू, कारण त्यांनी मला जरा पण जाणवू दिलं नाही की मी फॅमिलीपासून खूप दूर आहे वगैरे. तर खूप छान असा माझा बेबी शॉवर तिने सेलिब्रेट केलेला आणि सगळ्या फ्रेंड्सने मिळून. तर 1-2 पिक मी टाकेन या व्हिडिओमध्ये माझ्या बेबी शॉवरचे, कारण मला जर कधी इच्छा झाली, कारण माझे हात कापतात, कारण त्या आंटीने मला खूप वेळा सांगितलेलं की तू व्हिडिओ कर. हेच असतं ज्यावेळी आपल्यामध्ये माणूस असतं आणि ते काहीतरी सांगत असतं, आपण ऐकत नाही. आणि मग ते गेल्यानंतर हुरहुर लावून राहते. अजय त्यांचा मेसेज आहे माझ्याकडे की त्यांनी मला सांगितलेलं की कांचन बेबी शॉवरचा व्हिडिओ कर असा. खूप छान माझा बेबी शॉवर झालेला इथे आणि जेंडर रिव्हील पण केलेला आम्ही लास्टला. तर ते 7व्या महिन्यात झालेलं. आणि त्यानंतर हेच 8व्या महिन्यात मी सांगितलं की मला असं असं समजलं. त्याच्यानंतर मग मी खायला वगैरे लागली, भरपूर खायला लागली. विचार यायचे मनात, पण मी नेहमी माझ्या बाळाचा विचार करायची पहिल्यांदा. आणि मग अशा प्रकारे 9th मंथ चालू झाला आणि 12 ऑगस्टला भूवीचा बर्थडे होता. आणि मग जी माझी फ्रेंड आहे
मग आता इंडियामधून तर कोणी येत नव्हतं. ह्याचं कारण हेच आहे की माझ्या आईवडिलांचा पासपोर्ट नाही, सॉरी विजा नाही, अनिकेतच्या आईवडिलांचा विजा नाही. विजासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, अट्टोकाट प्रयत्न केले, पण विजाची आम्हाला डेट मिळत नव्हती कोविडमुळे. मग आम्ही निर्णय घेतला की आता काही करू शकत नाही. मग भुवीला माझ्या त्या फ्रेंडकडे ठेवला आणि भुवीच्याच 3 वर्षाची झालेली त्यावेळी. आणि ती थोडी कशी शाय आहे, थोडी शाय अशी नाही, आता तरी खूप अशी व्यवस्थित आहे. म्हणजे आता काही लाजत वगैरे नाही, बिंदास कुठे पण राहते वगैरे. पण त्यावेळी ती खूपच हे होती आणि मला तिच्याकडे ठेवायचं होतं. तिने बिचारीने आपल्या घरी तिला ठेवलं. म्हणजे मी तिला सांगितलं की तू हिला सांभाळ. आणि आता मी मेन सांगते की मी पहिल्यापासून हाच माझा प्रयत्न होता की माझी पहिली सी सेक्शन झाली आहे, पण दुसरी माझ्या बाळासाठी. कारण इथे मी तिच्या दुसऱ्यावर डिपेंडंट आहे पूर्ण. 4 दिवस मी तिला तिच्या घरी ठेवू शकत नाही, कारण तिचीही 2 मुलं आहेत, तिची 2 मुलं स्कूलला जातात आणि कसं ती ऍडजस्ट करणार, कारण आपल्याला पण दुसऱ्याचा विचार करावा लागतो. तर त्यामुळे मग मी खूप माझ्या डोक्याला समजावलेलं होतं पहिल्यापासूनच की मला जी डिलिव्हरी आहे दुसरी ती नॉर्मलच करायची आहे. आणि इथे जे डॉक्टर असतात ते तुम्हाला अजिबात घाबरवत नाही. तुम्हाला पहिल्यापासून ते सांगत असतात की आपण नॉर्मल, तुला कोणत्या प्रकारची डिलिव्हरी हवी आहे, नॉर्मल हवी आहे, जरी किती क्रिटिकल असलं तरी पण ते सांगतात तुम्हाला नॉर्मलसाठी आपण ट्राय करूया, पण लास्टला जर काही झालं तर मग आम्हाला सी सेक्शन करावं लागेल. पण ते नॉर्मलसाठी ट्राय करतात आणि एकदमच क्रिटिकल असेल तर मग ते आधीच सजेस्ट करतात. पण असं काहीच नाही आहे इथे की तुमचं पहिलं नॉर्मल सी सेक्शन असेल तर तुमची दुसरी नॉर्मल होणार नाही, असं अजिबात नाही आहे. येस, माझी पहिल्यांदा नॉर्मल सी सेक्शन होती, पण मी पूर्णपणे ट्राय करत होती की माझी दुसरी डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल होऊ दे. मी प्रत्येक व्हिजिटला डॉक्टरला सांगायची की मला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे. आणि मी त्या डॉक्टरना पण सांगितलेलं की माझा हा पूर्ण प्रॉब्लेम आहे, फॅमिलीमधून कोण आलं नाहीये. तर मग डॉक्टरने खूप तिथून त्यांनी लेटर पण दिलेलं, जे विजा एम्बेसीला, US एम्बेसीला आम्ही पाठवलं, पण त्याने ते डिक्लाइन केलं की ह्यांना सपोर्ट, इमोशनली सपोर्ट हवा, यांच्याकडे एक टोडलर आहे, ब्ला ब्ला ब्ला, खूप सारं काय काय लिहून दिलेलं, पण काही उपयोग झाला नाही त्याचा. तर त्यानंतर मग 12 ऑगस्टला भुवीचा बर्थडे होता. 12 ऑगस्ट मला डेट दिलेली होती ड्यूची, पण मग मला काही पेन वगैरे चालू झाले नव्हते. मग म्हटलं काय करावं आपण. तर मग डॉक्टरने विचारलं तुला 12 ऑगस्टला डिलिव्हरी हवी आहे दोन्ही बेबींची सेम, की मग तू 10 ऑगस्टला वगैरे पण लेबर इंड्यूस करू शकतेस, असं त्यांनी सांगितलेलं आधीच्या व्हिजिटमध्ये मला. पण त्यांनी सांगितलं की तुझ्या बाळाचं वेट कमी होतं तर तुला अजून एक अल्ट्रासाऊंड करावं लागेल. मी म्हटलं ओके. आणि मग त्या अल्ट्रासाऊंडला डिलिव्हरीच्या आधी मी 2 दिवस गेली. बेबी पोझिशन वगैरे सगळं व्यवस्थित होतं. 2 दिवस मी आधी गेली तर असं मला समजलं की बाळाचं जे वेट आहे ते 3 किलो 200 किती 3 किलो 200 की 300 असं काहीतरी झालेलं होतं. आणि डॉक्टर बोलतो की का हे, म्हणजे तू का पूर्ण सोनोग्राफी करायला सांगितली, की हे सगळं तुझं इथे रिझन दिलंय की तुझ्या बाळाचं वेट एवढं कमी आहे वगैरे. इट्स मिरॅकल. डॉक्टर स्वतः बोलले की खूपच, म्हणजे एवढं लगेच एवढं गेन होणं फक्त जास्तीत जास्त 20-25 दिवसात हे शक्य नाहीये, पण इट्स मिरॅकल. आणि माझ्या बाळाचं वेट होतं ते 3 किलोच्या वर गेलेलं होतं. आणि मी खूप हॅपी झाली त्यावेळी की नाही, लास्टच्या 1 महिन्यामध्ये असं काहीतरी देवाची कृपा जी माझ्यावर राहिली. आणि कारण मला हे मी म्हणते असं काही नाही की 2 किलोच्या खाली पण बाळ असली तर व्यवस्थित सर्वाइव्ह करतात, NICU मध्ये आपण ठेवू शकते. पण माझ्यासाठी हे होतं की जर माझं बाळ 2 किलोच्या आत, 2.5 किलोच्या आत झालं आणि इथे खूप स्ट्रेस, मी म्हटलं की माझ्या बाळाला मी जर, कारण माझी एक फ्रेंड होती तिची डिलिव्हरी झालेली आणि ती आपल्या बाळाला कंटिन्यू 15 ते 20 दिवस जायची, तिथे जाऊन फिडिंग करायची, पण तिला दुसरं तोडलं नव्हतं. पण मला असं वाटलं जर माझं हे बाळ NIC मध्ये गेलं आणि माझी अजून एक मुलगी आहे तर मग मी कसं करणार, आणि तिची किती प्रॉब्लेम होतील की त्यांना तिथे रोज जायचं आहे, मला बाळ एकीकडे, मी एकीकडे, भुवी एकीकडे. सो हे सगळे विचार मला एकदम असे खायला उठायचे. म्हणून मग मी ठरवलेलं होतं की नाही, माझं बाळ हेल्दी झालं पाहिजे. आणि माझं बाळ हेल्दी झालं तर त्या दिवशी मी खूपच हॅपी झालेली होती की नाही. माझं लेबर इंड्यूस कसं केलं त्याने, की त्यांनी एक बलून घेतला आणि तो बलून सर्व्हिक्स मध्ये इन्सर्ट केला आणि त्याच्यानंतर जसा तो बलून ब्लो 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 होत होता तसं मला पेन यायला सुरुवात झाले होते. आणि त्याने मला आधीच विचारलेलं की तुला एपिड्युरल घ्यायचं आहे का. तर मी पहिल्यांदा नाही म्हणून सांगितलेलं एपिड्युरल, कारण एपिड्युरल जे आहे ते सी सेक्शन मध्ये जसं एनेस्थेसिया जो म्हणतात आपल्याला मणक्यामध्ये देतात त्याचंच एक छोटं वर्जन म्हणता येईल की बारीक, ती मोठी सुई असते, ही बारीक सुई असते
आणि आता इंडियामध्ये पण मुंबई शहरांसारख्या ठिकाणी एपिड्युरल आहे. तर मग ती बारीक जी सुई असते ती सुई च्या थ्रू आपल्याला एनेस्थेशिया एपिड्युरल जो आहे ते देतात आणि तुम्हाला म्हणजे जे पेन आहे ते न समजण्यासाठी, जे पेन तुम्हाला येत आहेत पण ते न होण्यासाठी तुम्हाला ते दिलं जातं आणि तुम्हाला बाकी सगळं समजत असतं. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की नाही पेन आता खूप जास्त मला समजतंय, तर मग तुम्ही ते डोस आहे तो असा हातामध्ये तुमच्या पंप असतो, तर त्याने तुम्ही असं प्रेस करायचा आणि मग तो डोस थोडासा वाढला जातो. मग तुमच्यावर असतं ते डिपेंड, तुम्हाला लो डोस घ्यायचा आहे कमी डोस घ्यायचा आहे ते तुमच्याकडे कंट्रोल असतो पूर्ण हातात. तर ते डॉक्टरने मला आधी विचारलेलं पण मी म्हटलं की नाही नको. मग ज्यावेळी माझं 4 सेंटीमीटर सर्व्हिक्स डायलेट झालं त्यावेळी मला अक्षरशः, कारण हे जे लेबर इंड्यूसच्या कळा असतात त्या खूपच वेगळ्या असतात. म्हणजे मला माहिती नाही कारण मला पहिल्या वेळी पण बोईच्या वेळी कळा आलेल्या, पण थोड्या एवढ्या एकदम अनबेरेबल. या व्हिडिओचा जो पुढचा पार्ट आहे पार्ट 2 तो नक्की बघा, त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर पार्ट 2 नक्की बघा.